पुढची इडियम आहे हाय अँड मायटी. परत ऐका, हाय अँड मायटी याचा इंग्लिश मिनिंग होतो ॲरोगंट, सेल्फ इम्पॉर्टंट किंवा थिंकिंग, वन सेल्फ, सुपेरियर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर गर्विष्ठ, उद्धट, स्वतःला श्रेष्ठ समजणारा. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? स्वतःला खूप उंच म्हणजेच हाय आणि शक्तिशाली म्हणजेच मायटी समजणारा माणूस नेहमी उद्धट आणि गर्विष्ठच असतो. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या पैशाचा किंवा सत्तेचा गर्व बाळगतो आणि सर्वांना तुच्छ लेखतो, तेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा खूप मोठा आणि श्रेष्ठ समजत असतो. म्हणून लक्षात ठेवा, हाय अँड मायटी या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ॲरोगंट, सेल्फ इम्पॉर्टंट किंवा थिंकिंग, वन सेल्फ, सुपेरियर. आपली पुढची इडियम आहे एव्हरीथिंग बट द किचन सिंक. परत ऐका, एव्हरीथिंग बट द किचन सिंक याचा इंग्लिश मिनिंग होतो ऑलमोस्ट एव्हरीथिंग, इमॅजिनेबल किंवा वेदर, नीडेड ऑर नॉट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर गरज नसलेली जवळपास सगळीच वस्तू घेऊन जाणं. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? प्रवासाला जाताना काही लोक इतकं सामान घेतात की जणू काही घरचा किचन सिंक फक्त तेवढाच सोडला आणि बाकी सगळं घरच सोबत उचलून नेतात. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस एखाद्या साध्या प्रवासाला किंवा कामाला जाताना गरजेपेक्षा भयंकर जास्त आणि निरुपयोगी गोष्टींचा पसारा सोबत घेऊन चालतो, तेव्हा तो अनावश्यक सामानाचे ओझे वाहत असतो. म्हणून लक्षात ठेवा, एव्हरीथिंग बट द किचन सिंक या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ऑलमोस्ट एव्हरीथिंग, इमॅजिनेबल किंवा वेदर, नीडेड ऑर नॉट. आपली पुढची इडियम आहे बर्न वन्स बोट्स. परत ऐका, बर्न वन्स बोट्स याचा इंग्लिश मिनिंग होतो टू कट ऑफ द वे बॅक किंवा मेकिंग, रिट्रीट, इम्पॉसिबल. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर परतीचे सर्व मार्ग बंद करणे, माघार घेणे अशक्य बनवणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? शत्रूच्या प्रदेशात गेल्यावर जर स्वतःचीच बोट किंवा मागचा पूल जाळून टाकला तर मागे पळून जाण्याचा मार्गच उरत नाही. म्हणजे आता फक्त लढणे किंवा मरणे. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःचा जुना सुरक्षित मार्ग किंवा नोकरी कायमची सोडून देतो आणि मागे फिरण्याचे सर्व मार्ग तोडून टाकतो, तेव्हा तो परतीचे दोर कापत असतो. म्हणून लक्षात ठेवा, बर्न वन्स बोट्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू कट ऑफ द वे बॅक किंवा मेकिंग, रिट्रीट, इम्पॉसिबल. आपली पुढची इडियम आहे बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. परत ऐका, बर्न कॅन्डल ॲट बोथ हँड्स याचा इंग्लिश मिनिंग होतो टू ओव्हरवर्क वन सेल्फ किंवा टू वर्क व्हेरी हार्ड अँड स्टे अप व्हेरी लेट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर दिवस रात्र मेहनत घेणे, स्वतःला अति थकवणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जर मेणबत्ती म्हणजेच कॅन्डल दोन्ही बाजूंनी म्हणजेच बोथ एंड्सकडून पेटवली तर ती दुप्पट वेगाने जळेल आणि लवकर संपेल. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या शरीराला विश्रांती न देता दिवस रात्र कामाला झुंपतो आणि स्वतःची ऊर्जा लवकर संपवतो, तेव्हा तो अतिश्रम करून स्वतःला थकवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, बर्न कॅन्डल ॲट बोथ हँड्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू ओव्हरवर्क वन सेल्फ किंवा टू वर्क व्हेरी हार्ड अँड स्टे अप व्हेरी लेट. आपली पुढची इडियम आहे टू बेल द कॅट. परत ऐका, टू बेल द कॅट याचा इंग्लिश मिनिंग होतो ॲक्ट ऑफ टेकिंग ऑन किंवा अ डेंजरस आर रिस्की टास्क. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर धोकादायक किंवा जोखमीचे काम हाती घेणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? उंदरांच्या कथेत मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न असतो, कारण ते काम सर्वांसाठी सर्वात जास्त धोक्याचे असते. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस एखाद्या मोठ्या संकटाला भिडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वात कठीण आणि जोखमीचे काम स्वीकारतो, तेव्हा तो संकटाच्या थेट समोर जात असतो. म्हणून लक्षात ठेवा, टू बेल द कॅट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ॲक्ट ऑफ टेकिंग ऑन किंवा अ डेंजरस ऑर रिस्की टास्क. आपली पुढची इडियम आहे टू बीट अबाउट द बुश. परत ऐका, टू बीट अबाउट द बुश याचा इंग्लिश मिनिंग होतो टू टॉक इररिलेव्हंटली किंवा डिस्कस अ मॅटर विदाउट कमिंग टू द पॉइंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर मूळ मुद्दा सोडून वायफळ चर्चा करणे, गोल गोल बोलणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? शिकारीला जाताना पक्षी थेट न मारता फक्त आजूबाजूच्या झुडपांना म्हणजेच बुशला बडवत राहणे. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस थेट मुख्य मुद्द्यावर न येता आजूबाजूच्या फापटप साऱ्यावर बोलत वेळ वाया घालवतो, तेव्हा तो मूळ मुद्दा टाळत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टू बीट अबाउट द बुश या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू टॉक इररिलेव्हंटली किंवा डिस्कस अ मॅटर विदाउट कमिंग टू द पॉइंट. आपली पुढची इडियम आहे अकिलीज हील. परत ऐका, अकिलीज हील याचा इंग्लिश मिनिंग होतो अ वीक पॉइंट किंवा फॉल्ट इन समवन
ऑर समथिंग. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर कमकुवत बाजू किंवा मोठा दोष. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? ग्रीक योद्धा अकिलीज हा अजिंक्य होता, पण त्याची टाच म्हणजेच हील हा त्याचा एकमेव कमकुवत बिंदू होता, जिथे बाण लागल्याने तो मारला गेला. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस कितीही हुशार किंवा ताकदवान असला तरी त्याच्यात जो एक सर्वात मोठा आणि घातक दोष असतो, तेव्हा ती त्याची सर्वात कमकुवत बाजू असते. म्हणून लक्षात ठेवा, अकिलीज हील या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अ वीक पॉइंट किंवा फॉल्ट इन समवन ऑर समथिंग. आपली पुढची इडियम आहे फिडलिंग द अकाउंट्स. परत ऐका, फिडलिंग द अकाउंट्स याचा इंग्लिश मिनिंग होतो चेंज ऑर फॉल्सिफाय फिगर्स किंवा टू गेन मनी डिशऑनेस्टली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्यासाठी खात्यात किंवा आकड्यांमध्ये फेरफार करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? फिडल म्हणजे छेडछाड करणे, कंपनीच्या हिशोबाच्या बुक्समध्ये किंवा अकाउंट्समध्ये पैशांसाठी जाणीवपूर्वक छेडछाड करणे. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा भ्रष्ट माणूस स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आर्थिक नोंदी आणि आकडे खोटे दाखवतो, तेव्हा तो हिशोबात लबाडी करून घोटाळा करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, फिडलिंग द अकाउंट्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे चेंज ऑर फॉल्सिफाय फिगर्स किंवा टू गेन मनी डिशऑनेस्टली. आपली पुढची इडियम आहे बॅड ब्लड. परत ऐका, बॅड ब्लड याचा इंग्लिश मिनिंग होतो इल फीलिंग हेट किंवा इंटेन्स डिसलाइक. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर द्वेष, कटू नाते किंवा वाईट भावना. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जेव्हा दोन कुटुंबांमध्ये जुने वैर असते, तेव्हा त्यांच्यात बॅड ब्लड म्हणजेच दूषित रक्त किंवा वाईट भावना असते असे म्हणतात. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एखाद्या जुन्या भांडणामुळे सतत कटुता आणि प्रचंड द्वेष निर्माण झालेला असतो, तेव्हा त्यांच्यात हार्डवेअर असते. म्हणून लक्षात ठेवा, बॅड ब्लड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे इल फीलिंग हेट किंवा इंटेन्स डिसलाइक. आपली पुढची इडियम आहे टेक अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक. परत ऐका, टेक अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक याचा इंग्लिश मिनिंग होतो इमिटेटेड, कॉपी किंवा इम्युलेट समवन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याचे अनुकरण करणे, आदर्श घेणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? एखाद्या महान व्यक्तीच्या जीवनातील म्हणजेच पुस्तकातील एखादे पान म्हणजेच लीफ आपण आपल्या आयुष्यात घेतो, म्हणजेच त्यांचे अनुकरण करतो. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा माणूस यशस्वी लोकांच्या सवयी आणि कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन तसंच वागण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो त्यांचा कित्ता गिरवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टेक अ लीफ आउट ऑफ समवन्स बुक या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे इमिटेटेड, कॉपी किंवा इम्युलेट समवन. आपली पुढची इडियम आहे टर्न द टेबल. परत ऐका, टर्न द टेबल याचा इंग्लिश मिनिंग होतो रिव्हर्स्ड द पोझिशन किंवा अ रिव्हर्सल इन समवन्स प्लॅन्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्थिती बदलणे, परिस्थिती पूर्णपणे उलटवणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बुद्धिबळ किंवा पत्ते खेळताना अचानक टेबल फिरवले तर जिंकणारा हरतो आणि हरणारा जिंकतो. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस अत्यंत कठीण परिस्थितीतून अचानक स्वतःच्या बाजूने परिस्थिती पूर्णपणे उलटवतो आणि बाजी मारतो, तेव्हा तो सगळ्यांना आश्चर्यचकित करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टर्न द टेबल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे रिव्हर्स्ड द पोझिशन किंवा अ रिव्हर्सल इन समवन्स प्लॅन्स. आपली पुढची इडियम आहे लाफ ॲट. परत ऐका, लाफ ॲट याचा इंग्लिश मिनिंग होतो मेक फन ऑफ किंवा टू मॉक ऑर रिडिक्यूल समवन ऑर समथिंग. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याची थट्टा किंवा मस्करी करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? लाफ विथ म्हणजे सोबत हसणे, पण कोणाकडे तरी बोट दाखवून लाफ ॲट म्हणजेच त्याच्यावर हसणे, म्हणजे त्याची टिंगल उडवणे. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याच्या चुकीवर किंवा अपयशावर मुद्दाम हसून त्याची बदनामी करतो, तेव्हा तो त्याची खिल्ली उडवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, लाफ ॲट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे मेक फन ऑफ किंवा टू मॉक ऑर रिडिक्यूल समवन ऑर समथिंग. आपली पुढची इडियम आहे ग्रीसिंग द पाम. परत ऐका, ग्रीसिंग द पाम याचा इंग्लिश मिनिंग होतो टू ब्राइब समवन किंवा पे मनी डिशऑनेस्टली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर लाच देणे, हातावर पैसे ठेवणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जसे मशीन सुरळीत चालण्यासाठी त्यात ग्रीस म्हणजेच तेल टाकावे लागते, तसे अडकलेले काम पुढे सरकवण्यासाठी अधिकाराच्या तळहाताला म्हणजेच पामला ग्रीस किंवा लाच लावावी लागते. बरोबर? अगदी त्याचप्रमाणे
आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे किंवा भेटवस्तू देतो तेव्हा तो भ्रष्ट मार्गाने काम करून घेत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ग्रीसिंग द पाम या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू ब्राइब समवन किंवा पे मनी डिशऑनेस्टली. आपली पुढची इडियम आहे एन ॲक्स टू ग्राइंड. परत ऐका, एन ॲक्स टू ग्राइंड याचा इंग्लिश मिनिंग होतो हॅव, सेल्फिश, मोटिव्ह किंवा टू हॅव, अ पर्सनल, इंटरेस्ट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वतःचा फायदा साधण्यासाठी काहीतरी स्वार्थी हेतू असणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? खऱ्या हेतूने नाही, तर स्वतःची कुऱ्हाड म्हणजेच ॲक्स धारदार करण्यासाठी म्हणजेच ग्राइंड करण्यासाठी गोड बोलणारा स्वार्थी माणूस. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा व्यक्तीवरून गोड बोलतो पण आतून स्वतःचा लपलेला फायदा किंवा स्वार्थ साधण्याचा हेतू ठेवतो तेव्हा तो कपटीपणा करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ॲन ॲक्स टू ग्राइंड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे हॅव, सेल्फिश, मोटिव्ह किंवा टू हॅव, अ पर्सनल, इंटरेस्ट. आपली पुढची इडियम आहे कॅट अँड डॉग लाईफ. परत ऐका, कॅट अँड डॉग लाईफ याचा इंग्लिश मिनिंग होतो परपॅच्युअल, क्वार्लिंग किंवा कॉन्स्टंट, कॉन्फ्लिक्ट ऑर हॉस्टिलिटी. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सततचे भांडण असलेले जीवन. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? कुत्रा आणि मांजर एकत्र आले की नेहमी भांडतात. नवरा बायकोमध्ये जर नेहमी कुत्र्या मांजरासारखी भांडणे होत असतील तर ते कॅट अँड डॉग लाईफ जगत आहेत. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा दोन व्यक्तींमध्ये सतत वाद आणि भांडणे होत असतात आणि त्यांच्या नात्यात जराही शांतता उरत नाही तेव्हा ते अत्यंत तणावपूर्ण जीवन जगत असतात. म्हणून लक्षात ठेवा, कॅट अँड डॉग लाईफ या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे परपॅच्युअल, क्वार्लिंग किंवा कॉन्स्टंट, कॉन्फ्लिक्ट ऑर हॉस्टिलिटी. आपली पुढची इडियम आहे कास्ट असाइड. परत ऐका, कास्ट असाइड याचा इंग्लिश मिनिंग होतो रिजेक्टेड, टू डिस्कार्ड किंवा पुट समथिंग अवे. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखादी विचारसरणी डोक्यातून काढून टाकणे, बाजूला सारणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? कास्ट म्हणजेच फेकणे आणि असाइड म्हणजेच बाजूला. जेव्हा तुम्ही घरातले जुने आणि निरुपयोगी कपडे बाजूला फेकून देता. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस निरुपयोगी विचार, जुन्या रूढी किंवा चुकीच्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकतो तेव्हा तो त्यांना कायमचे बाजूला सारत असतो. म्हणून लक्षात ठेवा, कास्ट असाइड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे रिजेक्टेड, टू डिस्कार्ड किंवा पुट समथिंग अवे. आपली पुढची इडियम आहे लेसे फेअर. परत ऐका, लेसे फेअर याचा इंग्लिश मिनिंग होतो नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड किंवा फ्री ट्रेड पॉलिसी. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वातंत्र्यवादी आर्थिक धोरण, व्यवसायात सरकारी हस्तक्षेप नसणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लेट इट बी किंवा जसे चालले तसे चालू द्या. अर्थव्यवस्थेत सरकारने जाचक नियम न लादता मुक्त व्यापार चालू देणे. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा सरकार व्यापाऱ्यांना त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करू देते आणि बाजारात स्वतःचा हस्तक्षेप करत नाही तेव्हा तिथे लेसे फेअर धोरण लागू असते. म्हणून लक्षात ठेवा, लेसे फेअर या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड किंवा फ्री ट्रेड पॉलिसी. आपली पुढची इडियम आहे लेजिबल. परत ऐका, लेजिबल याचा इंग्लिश मिनिंग होतो केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली रीड किंवा क्लिअर इनफ टू रीड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर वाचण्यास योग्य असणारे, सुवाच्य अक्षर. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? लॅटिन भाषेत लेजेरे म्हणजेच वाचणे आणि जे डोळ्यांना सहज वाचता येते असे अतिशय सुंदर आणि स्पष्ट अक्षर असते त्याला लेजिबल म्हणतात. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे किंवा माणसाचे हस्ताक्षर इतके सुंदर आणि स्पष्ट असते की ते कोणालाही सहज आणि पटकन वाचता येते तेव्हा त्याचे हस्ताक्षर लेजिबल असते. म्हणून लक्षात ठेवा, लेजिबल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली रीड किंवा क्लिअर इनफ टू रीड. आपली पुढची इडियम आहे ऑडिबल. परत ऐका, ऑडिबल याचा इंग्लिश मिनिंग होतो केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली हर्ड किंवा लाऊड इनफ टू हेअर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर ऐकण्याजोगे असणे, स्पष्ट ऐकू येणारा आवाज. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? ऑडिओ म्हणजेच आवाज आणि जो आवाज आपल्या कानांना एकदम स्पष्टपणे आणि नीट ऐकू येतो तो आवाज नेहमी ऑडिबल असतो. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस भाषणासाठी माईकवर उभा राहतो आणि त्याचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत अगदी स्पष्ट आणि मोठ्याने पोहोचतो तेव्हा त्याचा आवाज ऑडिबल असतो. म्हणून लक्षात ठेवा, ऑडिबल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे केपेबल ऑफ बीइंग क्लिअरली हर्ड किंवा लाऊड इनफ टू हेअर. आपली पुढची इडियम आहे ऑलिगार्की. परत ऐका, ऑलिगार्की याचा इंग्लिश मिनिंग होतो द गव्हर्नमेंट ऑफ अ फ्यू सिलेक्ट पीपल किंवा रूल बाय अ स्मॉल ग्रुप. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर
अल्प लोकसत्ताक राज्य, निवडक लोकांचे राज्य. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? ग्रीक भाषेत ऑलिगोज म्हणजेच काही मोजके आणि आर्की म्हणजेच शासन किंवा राज्य. जेव्हा देशाची सत्ता सगळ्यांच्या हातात नसून फक्त काही मोजक्या लोकांच्या हातात असते, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या देशावर किंवा मोठ्या संस्थेवर लोकशाही नसून फक्त 4-5 अतिश्रीमंत आणि ताकदवान लोक मिळून स्वतःची मनमानी सत्ता चालवतात, तेव्हा तिथे ऑलिगार्की असते. म्हणून लक्षात ठेवा, ऑलिगार्की या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे द गव्हर्नमेंट ऑफ अ फ्यू सिलेक्ट पीपल किंवा रूल बाय अ स्मॉल ग्रुप. आपली पुढची इडियम आहे अ स्टॉकिंग हॉर्स. परत ऐका, अ स्टॉकिंग हॉर्स याचा इंग्लिश मिनिंग होतो प्रिटेन्स, टू हाईड, ओरिजिनल, पर्पज किंवा प्रिटेंडर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर बहाणा, मूळ उद्देश लपवून ठेवण्याचे साधन. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? हॉर्स म्हणजेच घोडा. जुन्या काळी शिकारी लोक पक्ष्यांना घाबरवू नये म्हणून स्वतःला एका खोट्या घोड्याच्या पाठीमागे लपवून सावजाच्या जवळ जायचे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःचा खरा आणि वाईट हेतू लपवण्यासाठी एखाद्या खोट्या आणि चांगल्या गोष्टीचा मुखवटा वापरतो, तेव्हा तो मूळ उद्देश लपवण्यासाठी बहाणा करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, अ स्टॉकिंग हॉर्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग प्रिटेन्स, टू हाईड, ओरिजिनल, पर्पज किंवा प्रिटेंडर. आपली पुढची इडियम आहे फाईन केटल ऑफ फिश. परत ऐका, फाईन केटल ऑफ फिश याचा इंग्लिश मिनिंग होतो आयुष्य डिफिकल्ट डॉट प्रॉब्लेमॅटिक डॉट किंवा ट्रबलसम डॉट सिच्युएशन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर त्रासदायक किंवा अत्यंत गुंतागुंतीची समस्याग्रस्त स्थिती. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? केटल म्हणजेच किटली आणि फिश म्हणजेच मासळी. जर गरम चहाच्या किटलीत चुकून कोणी मासळी टाकली तर चहाची चव आणि मासळी दोन्ही खराब होतील, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस अत्यंत गोंधळाच्या आणि त्रासदायक किंवा गुंतागुंतीच्या स्थितीत अडकतो, ज्यातून बाहेर पडणे कठीण असते, तेव्हा तो एका भयंकर समस्येत अडकलेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, फाईन केटल ऑफ फिश या इडियमचा इंग्लिश मिनिंग डिफिकल्ट, प्रॉब्लेमॅटिक किंवा ट्रबलसम सिच्युएशन. आपली पुढची इडियम आहे टू ड्राईव्ह होम. परत ऐका, टू ड्राईव्ह होम याचा इंग्लिश मिनिंग होतो टू फोर्सफुली कन्वे किंवा एम्फसाइज अ पॉइंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखादा मुद्दा इतरांच्या गळी उतरवणे किंवा विशेष भर देणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? इथे ड्राईव्हचा अर्थ गाडी चालवणे नाही, तर जसा एखादा खेळाडू बॉलला ड्राईव्ह मारून थेट सीमेपलीकडे पाठवतो, तसाच एखादा मुद्दा समोरच्याच्या थेट डोक्यात पक्का बसवणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस एखादा महत्त्वाचा विचार किंवा संदेश समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजेल असा जोरदारपणे पटवून देतो, तेव्हा तो मुद्दा त्यांच्या गळी उतरवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टू ड्राईव्ह होम या इडियमचा इंग्लिश मिनिंग टू फोर्सफुली कन्वे किंवा एम्फसाइज अ पॉइंट. आपली पुढची इडियम आहे कट कॉर्नर्स. परत ऐका, कट कॉर्नर्स याचा इंग्लिश मिनिंग होतो टू टेक शॉर्टकट्स किंवा सेव्ह मनी बाय चीपर वेज. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर शॉर्टकट मारणे, पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी कामात उडवाउडवी करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? रस्त्यावरून गाडी चालवताना पूर्ण वळण घेण्याऐवजी जर तुम्ही थेट कोपऱ्यावरून म्हणजेच कॉर्नरवरून कट मारून गाडी घातली तर तुमचा वेळ वाचेल, पण ते खूप धोकादायक असेल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस एखादं काम करताना गुणवत्ता बाजूला ठेवून फक्त पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी चुकीचे शॉर्टकट वापरतो, तेव्हा तो कामात उडवाउडवी करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, कट कॉर्नर्स या इडियमचं इंग्लिश मिनिंग टू टेक शॉर्टकट्स किंवा सेव्ह मनी बाय चीपर वेज. आपली पुढची इडियम आहे टेक द बुल बाय द हॉर्न्स. परत ऐका, टेक द बुल बाय द हॉर्न्स याचा इंग्लिश मिनिंग होतो टू कन्फ्रंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर धाडसाने आव्हानाला तोंड देणे, आलेले संकट हिंमतीने स्वीकारणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बुल म्हणजेच बैल आणि हॉर्न्स म्हणजेच शिंगे. एक पिसाळलेला बैल अंगावर येत असताना पळून जाण्याऐवजी थेट त्याच्या शिंगांना धरून त्याला रोखणे, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस कोणत्याही संकटाला किंवा कठीण परिस्थितीला घाबरून न जाता धैर्याने आणि आत्मविश्वासाने थेट सामोरा जातो, तेव्हा तो संकटावर हिंमतीने मात करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टू कन्फ्रंट. आपली पुढची इडियम आहे गो द एक्स्ट्रा माइल. परत ऐका, गो द एक्स्ट्रा माइल याचा इंग्लिश मिनिंग होतो टू पुट इन एक्स्ट्रा एफर्ट किंवा डू मोअर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर जास्त मेहनत करणे
अपेक्षेपेक्षा जास्त काम करणे